Hare
शेयर करी मैंने पास करा दो जने देख कला
देव तिळे आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानेचे खुंटले साधला हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी या हे पायावरी या वारकरी संतांच्या देव तिळे आला गोडे गोड जीव झाला साधना हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी ज्येष्ठ वैष्णव वरिष्ठ वैदिक निष्ठ आणि अवतार श्रेष्ठ असे असणारे जगद्गुरु जगदवंद्य संत हृदय सम्राट श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा अभंग प्रासंगिक सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारे महाराज आपली पारमार्थिक उच्चतम स्थिती या अभंगातून व्यक्त करतात। विठ्ठला प्रस्तुत अभंगावर काही बोलण्यापूर्वी थोडा पर्याय देणं आवश्यक आहे। या ठिकाणी वार्षिक नियमाप्रमाणे मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये परमसत्य आदरणीय वैकुंठवासी अनंत स्वामी महाराज यांच्या 119व्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। त्या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली। का म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजाचा ठेवा, का म्हणे मदन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला। अशा महात्म्यांची सेवा करण्याचा योग त्या निमित्तानं मला आलेला आहे। मागे या ठिकाणी मी 2 वेळा आलेलो आहे।
महाराजांचं शताब्दी वर्ष भव्य प्रमाणात तो कार्यक्रम होता. त्यावेळेला पंढरपुरात बरीचशी मंडळी आली होती. आता कोरोनामुळे त्यांनी कमी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अजूनही माणसाच्या मनात ती भीती केलेली नाही, कमी प्रभाव झालेला आहे. तरी सुद्धा अजूनही काही रुग्ण सापडतात. त्यामुळं विशेष गर्दी न करता कमी लोकात कार्यक्रम करायला परवानगी मिळाल्यामुळं हा कमी लोकांचा हा कार्यक्रम आहे. लोक कमी असू द्या पण गर्दी आहे. गर्दी नसेल तरी चालेल पण गर्दी पाहिजे. हे सगळे गाणारे गर्दी आहे, वाजवणारे ते काय विचारू नका. दोन्ही हाताने वाजवत आहेत, चांगलं वाजवत आहे आणि श्रोते तत्पर आहे. असा सगळा सहयोग या ठिकाणी जमून आलेला आहे. असं सेवेकरता निवडलेल्या अभंगावर यथामती वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. या अभंगातून महाराज आपल्याला पारमार्थिक जी स्थिती, उच्चतम स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं या अभंगातून वर्णन करते. आज आहे मकर संक्रांत. सौभाग्यवती स्त्रियांच्या दृष्टीनं हा सण अतिशय महत्वाचा. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत, त्यातला हा सण महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. सणामध्ये वर्गवारी केली. काही सण राजकीय आहेत, काही सण सामाजिक आहेत आणि काही सण धार्मिक आहेत. राजकीय सण देशाच्या दृष्टीने महत्वाचा 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे राजकीय सण आहे. राष्ट्रपुरुषांच्या स्मृती दिन आपण साजरे करतो, हे राजकीय सण आहे. तर सामाजिक सण शिक्षक दिन, आरोग्य दिन, वन महोत्सव दिन, अपंग दिन वगैरे वगैरे हे सामाजिक सण. आणि धार्मिक सण रामनवमी, महाशिवरात्र वगैरे हे सगळे परंपरेचे जे सण आहे हे धार्मिक सण आहे. यामध्ये आपण जर बारकाईने विचार केला, काही सण सात्विक आहेत, काही सण रजोगुणी आहेत आणि काही सण तमोगुणी आहेत. सात्विक सण कोणते? सात्विक सण मकर संक्रांत, नागपंचमी, रक्षाबंधन हे सात्विक सण. आणि रजोगुणी सण मकर संक्रांत रजोगुणी सण आहे. आणि तामस सण आहे, तमोगुणी सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजे शिमगा. शिमगा पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे. शिमगा हा तामस सण आहे. असं प्रत्येक सणाचं कार्य आयोजन वेगळं, कार्य वेगळं आणि त्याचं फल वेगळं आहे. आपल्याला जास्त इतर सणाबद्दल बोलायचं नाही, पण आजचा सण जो मकर संक्रांत आहे त्या सणाबद्दल थोडा विचार करायचा. असा मकर संक्रांत कशाला म्हणतात? सूर्याचा मकर राशीमध्ये आजच्या दिवसाला प्रारंभ झालेला आहे, सूर्याचं संक्रमण झालेलं आहे म्हणून त्याला मकर संक्रांत म्हणतात. या सणाचं वैशिष्ट्य असं आहे, वर्षभर आपले एखाद्याशी जरी भांडण झालेलं असलं तरी आजच्या दिवसाला तिळगुळ वाटायची पद्धत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, म्हणजे स्नेह वाढवणारा, आदर वाढवणारा, प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मनुष्य मात्राचा आपण विचार केला, मानव हा परिवर्तनशील आहे. त्याच्या जीवनात तो संक्रमण करीत राहतो. जीवनामध्ये काही ना काही त्याला बदल हवे असतात. परिवर्तनाचा अर्थ जुन्याचा त्याग, नवीनाचा स्वीकार, त्याला म्हणायचं परिवर्तन. जीवनामध्ये अनेक ठिकाणी परिवर्तन वेळोवेळी आपल्याला जाणवतं. तर पूर्वीचा काळ डोक्यात आपण विचारून घेत ना, पूर्वी
तेलाची दिवे होती, गोडे तेलाची. तो काळ बरेच वर्ष मागे, त्यावेळेला लाईटी नव्हत्या. त्यानंतर मग त्यामध्ये परिवर्तन झालं, राखेचे दिवे निघाले, कंदील चिमण्या वगैरे. तोही काळ बरेच वर्ष राहिला. त्यामध्ये पुन्हा सुधारणा, पुन्हा गॅस बत्त्या निघाल्या. त्यानंतर पुन्हा आता हे सगळंच महाग पडलं. बटन दाबले की लाईट, ज्याच्या घरी लाईट आणि त्याचं झालं आईट. लाईट असल्याशिवाय घराला शोभा नाही. लख प्रकाश, हे परिवर्तन आहे की नाही? हे जसं जीवनात परिवर्तन आहे तसं नित्य नूतन जीवनामध्ये माणसाला परिवर्तन पाहिजे. काही ना काय जेवणामध्ये रोज तेच ती भाजी आवडत नाही. रोज ती एकच दोडक्याची भाजी केली तर काय चांगलं, रोज वरण केलं तर नाही चालत. काहीतरी बदल पाहिजे. भाजीपाला, वेगवेगळ्या भाज्या, कधी तळीव पदार्थ पाहिजे. बटाटा वडा, कांद्याची भजी, बटाटा भजी, पालक भजी, 16 प्रकार भजीचे. सगळे मी तुम्हाला सांगत नाही, तोंडाला पाणी सुटत. असे वेगवेगळे खाण्यामध्ये कसं बदल आहे, जेवणामध्ये बदल पाहिजे, तसं कपड्यामध्ये बदल आहे. पूर्वी काय होतं, टेलर नव्हते, सुई दोऱ्याने कपडे शिवायचे. वेगवेगळे अंग झाकण्यापुरतं, त्यामध्ये काही वेगळं डिझाईन वगैरे काही नव्हतं. पूर्वी आकर्षकपणा नव्हता, फक्त अंग झाकणं एवढंच मर्यादित त्याचं स्वरूप होतं. तर ते केलं, काळ बाह्य झालं. आता कापडापेक्षा शिलाईला पैसे जास्त. कापड 250 रुपये, शिलाई 500 रुपये. चला असं का महागाई, दोरे मागले, पटणं मागले, वेळ भरपूर लागतो. आता सफारी वगैरे ते शिवायचं असलं तर त्याला आणखी पैसे जास्त. अर्जंट शिलाई म्हणजे त्याला वेगळेच पैसे. एकाने तर माझा नेहरू शर्ट शिवताना एका टेलरने काय चुकी, एक शर्ट हाताची बाई लांब आणि एक आखूड कमी झालं. त्याला म्हणलं असं का, तुमच्या हातातच फरक आहे. ब्रह्मदेवाची चूक काढणारा तुम्ही भेटला, हातात फरक आहे का? ह्याच्याकडून चुकलं ते चुकलं म्हणून कबूल करत नाही, ती वेगळी फॅशन आहे म्हणून. कपड्यामध्ये फॅशन. आता पूर्वीचे कपडे, आताचे कपडे, आताचा प्रकार असा आहे महाराज. पूर्वीच्या काळी अंग भरून कपडे वापरायचे, अंग दिसू द्यायचं नाही, एक संस्कृती. आता अंग प्रदर्शन जास्त आहे, जास्तीत जास्त. डोक्यावर पदर दिसतच नाही. पूर्वीचा काळ सौभाग्यवती स्त्रीच्या डोक्यावर पदर दिसलाच पाहिजे, मर्यादा होती. आता पदर नाही, पदर घ्यायला साडीच नाही तर पंजाबी ड्रेस, अजून गाऊन गाऊन निघाले, वेगवेगळे डिझाईन आकर्षक. जाऊ द्या, जीवनामध्ये काही ना काही परिवर्तन प्रत्येकाला हवं हवं असं. पूर्वीचा काळ भारतीय संस्कृती, जेवायला बसायचं म्हणजे हातपाय धुवून पाटावर बसायचे. 15वा अध्याय म्हणायचा गीतेचा, वजनी कवळ घेता असे श्लोक म्हणायचे, मग जेवायला आरंभ करायचा. आता ती पद्धत कारवाई झाली. आता डायनिंग टेबल, खाली बसायचं नाही, अंगातले कपडे काढायचे नाही, पायातला बूट काढायचं नाही, मग हाताने जेवायचं नाही, चमच्यानं, एका चमच्यानं तोडायचं आणि एका चमच्यानं आत ढकलायचं. देवाने चांगला हात दिला असताना ही फॅशन निघाली, पाश्चात्य संस्कृती. सगळं बदल. हा जसा जीवनामध्ये माणसाला बदल हवा आहे, तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे. महत्वाचं आहे. कित्येक लोक 50 वर्षापासून पंढरपूरची वारी करतात, परिवर्तन म्हटलं तर शून्य. 50 वर्ष झाले नियमानं वारी चालू आहे. काही देवाचं स्वप्न, काही साक्षात्कार, दृष्टांत काही नाही. समजा आपला परमार्थ योग्य दिशेनं नाही. रात्रंदिवस अभ्यास करतो विद्यार्थी, परीक्षेत नापास होतो. याचा अर्थ काय? प्रश्नाची उत्तरं चुकीची लिहिली असली पाहिजे.
पेपर सोडवताना डोकं स्थिर नसलं पाहिजे, काही ना काही कारणाचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे 50 वर्षे 60 वर्षे 4 पिढ्या त्यांचे परमार्थात आहेत, पण जीवनामध्ये परिवर्तन नाही. समजा आपलं परमार्थ योग्य दिशेनं नाही, निर्दोष नाही, सदोष आहे. परमार्थ करायचा कशाकरता करायचा हेच प्रत्येकाला कळत. परमार्थ शब्दाचा अर्थ विकाराची निवृत्ती. जे परमार्थाला बाधा करणारे काम करणारे विकार आहेत, त्या विकाराची निवृत्ती करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थामध्ये असून सुद्धा ज्यांचे विकार गेले नाहीत, उलट वाढले, समजावतं, हे सुद्धा परिवर्तनच आहे. परमार्थातलं परिवर्तन म्हणावं लागेल. महाराज साधकाला इशारा देतात, अरे आपलं कल्याण व्हावं असं वाटतं ना, मग हे करा. हित व्हावे तरी हित व्हावे शुद्ध सेवा देवाची. दंभ हा विकार आला की बाकी सगळे विकार येतात. जसं दिंडी म्हटलं की झेंडेकरी आहे, टाळकरी, पखवाजा, विणेकरी, दिंडी मालक, ही जशी परंपरा आहे, तसं दंभ हा विकार आला की बाकी सगळे विकार येतात. मग पहिला दंभ दूर ठेवा, त्यापासून दूर राहा. दंभ कशाला म्हणतात? असतं थोडं दाखवायचं जास्त, याला म्हणतात दंभ. अल्प असे ज्ञान, नांगी ताठा अभिमान, विद्या अल्प परे गर्व शिरोमणी, बसवणे ज्ञानी बोला आहे, आले विद्येचा पसारा, सूर्य सुकृताचा गांगोरा. त्याला दंभ म्हणतात. काही येत नाही, पण त्याला वाटतं माझ्यासारखं कोणी. ते स्वतःला स्वर पंडित म्हणून घेतात. काय राग 4च येतात त्याला: शिवरंजनी, कलावती, पहाटे, ठोंबरे. 5वा राग येत नाही. विचारलं तर त्याला राग येतो, म्हणून घेतो स्वर पंडित. कीर्तनकार चित्तीचा अवस्था 4 टिपणं पाठ असतात. 5वा अभंग येत नाही त्याला. कोणताही कीर्तन असो, कोणत्याही प्रसंगाचा असो, ठरलेला विषय तेच. बारशाचं कीर्तन म्हणलं तरी अभंग कोणता घ्यावा हे सुद्धा कळत. बारशाला कोणता आपण घ्यावा कळलं पाहिजे नाही. एकाने अभंग घेतला, व्याजासाठी केला होता टास. कृष्ण जन्माचं कीर्तन कोणता अभंग घ्यावा हे कळलं पाहिजे. एका महाराजांनी आम्ही जातो आमच्या गावात, असे वाटते काय प्रबोधन करणार सांग. म्हणून कीर्तनाकरता अभ्यास करावा लागतो. अभ्यास करून साठवावं लागतं. साठवलेलं वेळेला आठवावं लागतं. काही वेळा पाठवावं लागतं, काही वेळा नाटवावं लागतं, आणि काही वेळा असे झोपी गेलेलं गिऱ्हाईक काठवावं लागतं. हे सगळं 2 तासात करायचं. त्याला म्हणतात कीर्तन. म्हणून महाराजांनी सांगितलं, पाहुण्या ग्रंथ
करावे कीर्तन तेव्हा रे जाण फळ त्याचे. दंभा विषय असा आहे, थोडं असतंय. अहो कित्येक लोकांना वाटतं मी माईकवर पुढं असतो, स्वराचाही पत्ता नाही, माईक पाहिजे. आपल्याला काही कळत नाही हे ज्याला कळत नाही तेच पुढं पुढं करतात, यालाच म्हणायचं दंभ. महाराज सांगतात अशापासून सावध इथं तर दंभ तुम्ही ठेवा. महाराजांच्या जीवनाचा आपण परामर्श घेतला. महाराजांनी पारमार्थिक जीवनामध्ये एवढी क्रांती केली, संसाराकडे पाठ फिरवली. संसाराच्या नावे घालून शून्य जाळोनी संसार पैसर वांगणी. देवा करता एवढा त्याग केला. प्रापंचिक जीवनामध्ये ज्या काही हानिप्रद आपत्ती आल्या, घटना घडल्या, त्याबद्दल खेद मांडला नाही, उलट देवाचे आभार मानले. देवा बरं झालं दिवाळी निघालं, बरे झाले देवा निघाले दिवाळी. बायको मेली बरं झालं, पोरग मेलं बरं झालं. आपण असं म्हणलं, एखाद्याची बायको मिळली तर तो सारखा ढसढसा रडतो. येणाऱ्या जाण्याच्या गळ्यात पडून सांगत असतो, माझी अशी होती तशी होती, नक्षत्रासारखी होती, चांदणी होती, गोड बोलत होती. मला बाहेर आले की आगतम स्वागतम सुस्वागतम. मालक आपल्याला काय हवं, चहा देऊ का, कॉफी देऊ का, पेप्सी कोला देऊ का, कोका कोला देऊ, असं विचारत होती. स्वयंपाकाला थोडा उशीर आहे, लाईट नाश्ता काय पाहिजे, पोहे करू का, उपीट करू का, थालीपीठ करू का, धपाट करू का, सपाटा देऊ. आपण अंग दुखत असेल तर विचारत होते, कोणती गोळी देऊ, साडून देऊ का, अनाशीन देऊ का, 999 देऊ का, अपूची गोळी देऊ. आपण अंग दुखत असेल तर विचारत होते, काय सेवा करू, हात दाबू का, पाय दाबू का, डोकं दाबू का, नरड दाबू. काय करायचं तुला ठरवायचं. विनोदाचा भाग सोडा, पण तो जसा बायको करता दुःख व्यक्त कर, अशी होती तशी होती, चांगल्या गुणाची होती वगैरे वगैरे. मग काय झालं म्हणलं, तुमच्या देवाला बघवलं नाही. काय म्हणतात, तुमच्या देवाला पाहवलं नाही. म्हटलं आमच्या देवाला काय कमी आहे, 16,108 आहे. जड आंबरी मेन कापड कशाला नेईल, देगळा तर माणिक. लोक आपलं दुःख देवाच्या खपर पडत आहेत असं महाराजांच्या जीवनात एवढी प्रापंचिक हानी झाली पण कुठेही खेद व्यक्त केला नाही. बरं झालं बरं झालं. केवढा त्याग आहे. देवाच्या प्राप्ती करता महाराजांनी अहोरात्राची भगवत साधना केली, त्या साधनेला फळ आलं. येतच यत्तुस्तरम यत्तुस्तरम यत्तुरापम यच्चतुर्गम यच्चतुष्करम तत्सर्वं तपसा साध्यं तपो हितुरतिक्रम. तपान काय साध्य होत नाही, तपे विना दैवत, दिधल्या विना तपश्चर्या करा, निग्रह करा, अनुष्ठान करा, त्याचं फळ मिळणारच ठरलेलं आहे. अशी खडतर साधना महाराजांनी केली की अन्न पाणी वर्जा करून भामचंद्र भंडारा घोराडा अशा डोंगरावर जाऊन एकांतात भजन करा. फक्त देवाच्या प्राप्तीचा ध्यास. एवढी कठोर साधना महाराजांनी केली, त्या साधनेला फळ आलं. तुका म्हणे श्रम Our
सादर केल्यानंतर फळे निश्चितच आहे, ठरलेलं आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनात एवढी पारमार्थिक क्रांती घडली, काय झालं, काय अवस्था प्राप्त झाली. महाराज एका अभंगातून दुसऱ्या एका अभंगातून दृष्टांताने सांगतो. पिकालिया सेंदे कडूपण गेली. शेंदाड म्हणून एक फळ आहे, शेतकरी वर्ग जे आहे त्यांना कल्पना आहे. ते शेंदाडाची पूर्व अवस्था एक टणक असते, हिरवे असते, कडवट असते, पण ते पिकल्यानंतर कडवटपणा जातो, कच्चेपणा जातो आणि त्याला गोडी येते, पिवळेपणा येतो आणि गोडवा. घरामध्ये जर ते शेंदाड ठेवलं तर सगळीकडे वास सुटतो, त्याला शेंदाड म्हणतात. शेंदाडाची जशी अवस्था त्याच्या जीवनात तद्वत महाराज म्हणतात पांडुरंगाला विषया भाग केले. पांडुरंगाने काय केलं, कामक्रोध लोभ मारी खाई सर्वानंदाची सृष्टी झाली. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निर्सोनी संदेह बुद्धी भेद देवानी कृपा केली. सगळे विकार गेले म्हणून महाराज या अभंगातून प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्या अवस्थेचं वर्णन प्रस्तुत अभंगातून करतात. देव तिळे आला, देव तिळे आला, Ah
गोडे गोड जीवधारा. महाराज त्याला जी अवस्था प्राप्त झाली परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं त्या अवस्थेचं वर्णन या अभंगातून आहे. देव तेढे आला. आमच्या मकर संक्रांतीचा पर्वकाळ असा सर्वसामान्य जीवांच्या जीवनामध्ये असा पर्वकाळ आहे, तसं महाराजांचा माझ्या जीवनात हा पर्वकाळ. देव तेढे आला. मूळचा गोड असणारा त्यामध्ये देव येऊन मिळाला. देव तेढे आला. गोडे गोड जीवधारा किंवा तिळी आला म्हणजे त्या नरदेहात आला. त्या देहात आला. परमात्मा या देहात आला आणि मूळचाच गोड असणारा गोडे गोड जीवधारा. कोणी म्हणे देहात आला म्हणजे पूर्वी नव्हता का? अरे अगोदर तर सर्व ठिकाणी आहे. शास्त्र पुराण सगळे सांगतात ना. विश्वंभर बोले वेदांताचे सा जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश व्यापेले नारायणे ऐशी गजती पुराणे जनी जनार्दन संत बोलती वचन हया व्यापक सर्वगत आता मुख्यत्वे वेदांत सर्वस्व चाहम हृदयसन्निविष्टो सर्वाघटी राम ह्याही एक कितीतरी प्रमाण आहे. तो नाही ऐसा ठाव उरला शेकवर शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ घटघट बिचमे राम रमैया. तो नाही ऐसा जागा नाही हो यावी न उरला ऐसा नाही पूर्णांकुर हो निळोबार ऐसा. सर्व ठिकाणी त्याची व्याप्ती आहे. असा असताना महाराजांचा तो देहात आला. आला म्हणजे अगोदर नव्हता का? शंका हो अगोदर होताच. नाही असं नाही पण सामान्य रूपानं घटे आलेचा रवी अग्नी काष्टा माझी जीवी तैसा नारायण जीवी जीव साक्षी वर्तने. लाकडामध्ये अग्नी आहे पण घर्षण केल्यानंतर मग तो प्रकट होतो. सामान्य रूपानं प्रत्येक जेवढे जीव मात्र आहेत मग वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या ढंगाचे वेगवेगळ्या स्वभावाचे काय जलचर खेचर गोचर वगैरे जेवढे प्राणी मात्र आहेत त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे. म्हणून त्याचं चलन चालू आहे. घेतो झोप सुखे फिरवणी उठतो ईश्वराची दया. आपण देवाला विसरतो पण देव आपल्याला विसरत नाही. आपण देवाला विसरलं चालतं पण देवाने आपल्याला विसरलं तर चालत नाही. सकाळी तयार करावं लागते शेजाऱ्याला. उठला संपलं चैतन्य नाही उचला चाले हे शरीर नाची असता कोण बोलावे ते हरी. मुर्द्याला पाय असतातच की पण मुर्दा कधी जातो काय चालत म्हणलाय तुम्ही त्या गल्लीने आम्ही इकडून जातो आणि पाय असून चालत नाही तोंड असून बोलत नाही डोळे असून बघू शकत नाही. काय सत्ता त्यातून निघून गेली चैतन्य निघून गेलं. हे कवी आहे कवी एक नारायण दयाचे भजन चुकवू नको सगळी त्याची सत्ता. त्याच्याशिवाय वृक्षाची पाणी हाले जाते सत्ता. राहिले अंता मग कोटे रामने तो धरला सबाह्य गुन्हे काय आहे चराचरी. याचा अर्थ तो सगळं ठिकाणी व्यापून आहे पण सामान्य रूपाने आहे. विशेष रूपाने भक्तांच्या हृदयात असतो. सर्वांच्या जे निष्काम भक्त आहेत ऐसे जे मतपर उपासकी निरंतर ध्यान विषय घर माझे झाले. दयाची आवडी केली मजसी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळे. असा ज्याने त्याग केलेला आहे त्या भक्तांच्या हृदयात दयाचे चोखटे मानसी मी होऊन यासी क्षेत्र संन्यासी जयाने गेल्या ते उपासी. भगवान म्हणतात मी त्या ठिकाणी क्षेत्र संन्यास घेऊन टाकतो. बाहेर जातच नाही कायमचं वास्तव्य तिथं. परितयापासी पांडवा मी हरपला की बसावा चेतनाम घोष बरवा करती माझा.
तुम्ही वैकुंठे नसे एक वेळ भानुगंडे मनसे वरी योगियाची मानसे वरडोल्या परी दयापाशी पांडवा तिथं मी नक्की आहे. भक्तांच्या दयामध्ये मात्र परमात्मा विशेष रूपानं प्रतीला येतो. साठविला आहे दय संपुष्टी बाहेर धाकोटे मोठे भाव एवढा प्रभू गोड असणारा त्याचं सगळंच गोड आहे. महाराज सांगतात देव गोड पूर्वी गोडाचेही देव गोड आहे, त्याचं नाम गोड आहे, त्याचं रूप गोड आहे, त्याचं सगळंच गोड आहे. नामा म्हणे तुझ्या अवघेची बरं काय अवघे सांगा काय कमी कुठल्या एका गुणाची कमतरता आहे. सर्व गुण संपन्न असणारा परमात्मा, औदार्य संपन्न असणारा, ऐश्वर्य संपन्न असणारा, सर्वज्ञ असणारा, सगळ्या दृष्टीनं काय कमी त्याच्याकडे सर्व काही सर्व गुण संपन्न असणारा परमात्मा त्याचं सगळं गोड आहे. व्यवहारामध्ये आपण जर पाहिलं काहींच नाम गोड असतं पण रूप गोड नसतं. नाम बरं आहे रूप चांगलं नाही. काहींचं रूप चांगलं आहे पण नाम चांगलं नाही. काहींचं रूपही चांगलं नाही नामही चांगलं नाही. काहींचं रूपही चांगलं नामही चांगलं सगळं चांगलं. रूपही चांगलं नाही आणि नामही चांगलं नाही अशी शूर्पणखा राक्षसी नाव सुद्धा घेताना नको वाटतं. असताना दिसायला राक्षसी रूपही चांगलं नाही नावही चांगलं नाही. दुसरा वर्ग रूप चांगलं आहे पण नाव चांगलं नाही. दुसरा वर्ग रूप चांगलं आहे नाव मात्र विचारून काही आपण एवढं फिरतो पण कुठे काही नावाची बाई मला अजून भेटली नाही. तिचं नाव अजून कोणी आपल्या मुलीला ठेवलं नाही. इतकी ती बाई प्रतापशील होती. दशरथ स्वर्गाला राम वनवासाला बुक्का कपाळाला हाताने अवस्था करून घेतली गेली. अशी काही रूपानं चांगली होती. सुंदरपणाचा अभिमान म्हणे नामदेव वर्णन करतात. दिसायला सुंदर नावाने विचार केला तर बरं. भगवंताचं नामही चांगलं रूपही चांगलं सर्व काही चांगलं आहे. गोड तुझे रूप
चालीला चाली समर्पक जमलं पाहिजे. सगळ्याला जमत नाही शास्त्र आहे काय भरपूर, पण असं चालीला चाल समर्पक आहे. पहिली खाली पुन्हा दुसरीवर किंवा पहिलीवर पुन्हा खाली जजमेंट जमत. एक शास्त्र आहे भजनाचं शास्त्र अवघड आहे. सगळं भजन अवघड आहे. शास्त्रीय संगीत आम्ही शिकतो. शास्त्रीय संगीत असलं तरी शास्त्रीय संगीत जे आहे सगळ्याला घेऊन जाणार नाही. स्पर्धा चालते लोक जुगलबंदी एकच तास एवढंच रूप पाहता गोळून गोळून तिथंच एक तास. पुढचं कधी म्हणायचं कोणाला आरो नोटेशन काय म्हणतात मला काही येत नाही. साधा माणूस. एका ठिकाणी मी आणून घेतला नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमर असो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. प्रेमाची शक्ती किती आहे त्या अभंगातून महाराजांनी सांगितलं. ते गवळी होता चांगला म्हणणार, त्याला पहिली चाल दिली तर ते अवरोह नोटेशन मध्ये काही अक्षर त्याला जमत गवयाला सगळे गुन्हे माप. अक्षराची ओढात आणि कसे म्हणतात ते बिचारे. नाही काष्टाचं सोडून द्यायचं गोळून गोळून म्हणायचं नाही काष्टा. मी ऐकून घेतलं म्हणलं नसू दे लावून घे चालतंय. असा प्रकार आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाव देही मज प्रेम सर्व काळ. भगवंताचं नाम गोड चांगले नाम हो म्हणते नाम चांगले माझे कंठी राहो भले. आज सकाळी भजनामध्ये सगळे रूपावळी झाली ना. देवाच्या रूपाच्या गुणाचं वर्णन परत सगळे आपण भजनामध्ये झाले. सुंदर भजन म्हणणारे चांगले तयारीचे वाजवणारे तयारीचे ऐकल्यावर जरा बरोबर असं ऐकायला मिळत नाही. संगीत सांप्रदायिक चाली सगळ्यात बाज या ठिकाणी. आमचं थोडंफार ऐकलेलं आहे दिल्लीमध्ये येणारी मंडळी, त्यामुळे त्याने आमचं भांडवल इकडं आणलंय. बघा आमचं चाली म्हणताना लक्षात येत नाही, पण म्हणताना आमच्यासारखं काही ठिकाणी बदल होत नाही. जिथं ठासून म्हणायचं तर ते खाली जाणतो असं नाही पाहिजे, असं नाही म्हणलं पाहिजे. त्या चालीचं विशेष स्वरूप लक्षात येतं. असो गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ. भगवंताचं सर्व काही गोड आहे. पण महाराज सांगतात गोडे गोड जीवधारा. संसारामध्ये काय मिळालं म्हणजे जीवनामध्ये तृप्ती आहे सांगा. तृप्तीचा ढेकर संसारामध्ये नाही. किती मिळालं म्हणजे तैशी कृष्णा वाढी करिया मेरुई हातारिया तरी म्हणे एखाद्या दारुणावळ दो असोनी इंद्राची संपत्ती. तृप्ती नाही ज्याचे चित्ती. समाधान नावाची चित्त किती मिळालं तरी नाही. रावणाला काय कमी होतं एवढा ऐश्वर्य. कोटी घरे देते काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 100 नंबरी सोन्याची 7 कोटी घर. काही कमी नाही कशाला. तरी पण तृप्तीचा ढेकर आहे का बोला. एवढं सगळं असून सुद्धा समाधान नाही. 80,000 बायका. भगवान कृष्णाला किती 16,000 याला 5 पटीने जास्त. 16 पंचे 80,000 बायका. त्या अशा तशा नाही देखण्या सुंदर 80 सहस्रा सुंदरा कामी माझी खराणी मंदोदरी. एवढं सगळं असून सुद्धा त्यात समाधान वाटलं नाही. म्हणून तर पंचवटीमध्ये सीतेच्या झोपडी पुढं गोसाव्याच्या रूपानं आला विठ्ठला. संसारात तृप्तीचा ढेकर नाही. परमार्थामध्ये मात्र परमात्मा परिपूर्ण असल्यामुळं तो येणाऱ्या भक्ताला आपण ठेवत नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून जे भगवंताची कथा भजन करणारी जी आहेत महाराज सांगतात
माझ्या ठिकाणच्या तृष्णा वासना सगळ्या निघून गेल्या. तृष्णेची धाव संपली, जीव विश्रांतीला प्राप्त झाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने संसार त्याला म्हणतात. जो नेहमी अपूर्ण राहतो त्याला संसार म्हणतात. ज्याच्यामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह आहे त्याला संसार म्हणतात. वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल महाराज भोले त्यांचं वाक्य आहे, संसार आणि परमार्थ कशाला म्हणायचं. जो करून संपतो त्याला परमार्थ म्हणतात, जो करून संपत नाही त्याला संसार म्हणतात. आपण काही करायचं ठरवलं तरी सगळं आपल्या हातून होत नाही, काही ना काही शिल्लक राहतच. एक सारिता तो पुढे उभे, हे झाले अजून हे राहिले म्हणत म्हणत ह्यांना वरचा मुक्काम गाठावा लागतो. संकल्प तसेच राहतात, मग ते नाटवाला पूर्ण करावे लागतात. असो संसारात ज्या काही संकल्पना आहेत त्या पूर्ण राहतात, पण परमार्थातले संकल्प जे आहेत सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. मनाचे संकल्प पावल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पाळणे. असा परमात्मा आहे. देवे जीव झाला, संसार तो कडू झाला. जो निजानंद झाला पूर्णते, परिणामी आयुष्य आला. पूर्णते झाला वल्लभ जो, बाराया जीव उभे, जो निजानंद झाला. निच्छल कश्य कामायो, अशी ज्याची अवस्था झालेली आहे, तृप्तीचा ढेकर आहे, परमार्थाच आहे. महाराज सांगतात गोडे गोड जीव झाला. झालं काय महाराज तुमच्या जीवनात, आणखी काय परिवर्तन झालं. हा जीवनात माझ्या पर्वकाळ मला प्राप्त झाला, अंतःकरणातला सगळा मोळ गेला. साधला
माझ्या जीवनात मला सांगतात मला हा पर्वकाळ प्राप्त झाला परमात्मा अंतःकरणात येऊन स्थिरावला ज्याच्याकरता ही परमार्थ साधना करायची ते साध्य मला प्राप्त झालं माझ्या जीवनात हा खरा पर्वकाळ साधना हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ जीवनामध्ये पर्वकाळ पुष्कळ आहे पुराणामध्ये शास्त्रामध्ये पर्वकाळ वेगवेगळे सांगितले आहेत सुमस्त पर्वणी पर्वकाळ आहे कुंभमेळा पर्वणी आहे चंद्र सूर्यग्रहण पर्वणी आहे माता पित्याचा अंतकाळ तो सुद्धा पर्वकाळ आहे त्या दिवसाला आपण अन्नदान करतो त्याला नाथ महाराज सांगतात काय पर्वकाळ हा पर्व झाले हा पर्वकाळ मानता पुरुषाशी नातुडे सर्वथा ते तर श्रद्धेने धर्म करता पवित्रता अक्षय नाथ महाराज भागवता सांगतात ज्या दिवसाला आपले आई वडील हे लोक सोडून गेले त्यांच्या स्मरणार्थ आपण अन्नदान करणं भजन कीर्तन करणं सात्विक कार्यक्रम करणं हा पर्वकाळ आहे इतर पर्वकाळापेक्षा हा मोठा पर्वकाळ आपल्या जीवनात पुत्रास पर्वकाळ पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र ह्यापेक्षा श्रेष्ठ पर्वकाळ नाही म्हणून भागवतामध्ये स्वतः भगवान सांगतात जे माझे भक्त येतील घरात तो वैष्णवा दिवाळी दसरा पर्वकाळ येतील झाला वैष्णवा तो दिवाळी दसरा कीर्ती घरापैकी हा सगळ्यात पर्वकाळ आहे ज्या दिवसाला महात्मे भेटतील तो दिवस म्हणजे दसरा दिवाळी तोच माझा सण सगळे हरिजन भेटतील पर्वकाळ आहे साधना पर्वकाळ गेला अंतरीचा अंतकरणातला मूळ पंथ आहे हे विकार झालं मूळ पंथे मल विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत मल म्हणजे पाप वासना आणि विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचा अज्ञान हे सगळं गेलं नामस्मरण केलं की सगळ्या अवस्था आपोआप प्राप्त होतात पाप वासना राहत नाही चित्ताची चंचलता निघून जाते अज्ञान राहत नाही पुढे भक्तीने धरले आपली मागे ज्ञान वैराग्य धर्म सगळं आपोआप प्राप्त होतं फक्त श्रद्धेनं आपलं चिंतन तेवढं झालं पाहिजे झालं की मग हे सगळे विकार आपोआप निघून जातात या पुरुषाचे काम चांगले गेले भगवान वर्षांती जैसे गला कशांती दुःखवड्या विष्णूला तैसे नागवती विकारा एकावती आगीला गेली आणखी ती कोणी सैला पळती दिवशी तैसे सांगितले असे की विकल्प जे आहे सगळे विकार जे आहेत हे आपोआप निघून जातात एका जणाला जाता हरीचे नाम निमानी इंद्रिय विषय विसरली का साधना पर्वकाळ गेला अंतरेचा मूळ विठोबार वेळ आला लवकर Oh
सागरा हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ. आपला टाइम संपलेला. सुरुवातीला उशीर झाला तरी गाडी वेळेवर पोहोचवणं ड्रायव्हरच्या हातात असतं. 7:30ला विना उभा राहिला त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. तरी पण आता नेहमी श्रवण करणारी मंडळी असल्यामुळे जास्त वाहतूक करत नाही. शब्दशः अर्थ सांगून सेवा वेळेत आटोपण्याचा प्रयत्न करतो. साधना पर्व काळ गेला अंतरीचा मळ. सगळे विकार अंतकरणातले गेले. हा जीवनामध्ये पर्व काळ माझ्यास प्राप्त झाला. आणखी काय झालं महाराज सांगतात. पाप पुण्य गेले एकदा स्नानेचे फुंडले. जीवनात पापही गेलं आणि पुण्यही गेलं. आता पाप ठीक आहे पुण्य कसं गेलं. पापात्मक पाप गेलं आणि पुण्यात्मक पापही गेलं. पण हे कशामुळं एका स्नानामुळे. स्नान कोणतं ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जेवणी झाली शांतीशी आले बंधव नवे. ज्ञान रूपी गंगेमध्ये ज्याने स्नान केलं ते पापही राहत नाही काही नाही. कथा भागीरथी स्नान जे करते त्याचे उद्धरती पूर्वजते. कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची. कथा पापनाशी उद्धरिले दोषी समाधी कथेशी मोडया. कथेचं फलच असं आहे महाराज. भगवंताची कथा श्रवण केली त्या कथा म्हणजे काय देव भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम कथा शुद्धवती नांद गाती ऐकती सागर जे पवित्र आहे. कथेचं फळ आहे. श्रवण करणाऱ्याला तेच फळ आहे. गाणाऱ्याला तेच फळ आहे. कीर्तन करायला तेच फळ आहे. वादनाला तेच फळ आहे. गाता ऐकता समानची घडे लाभे लाभ जोडे विशेषता. म्हणून कथा श्रवणामुळे भगवत चिंतनानं पापही गेलं पुण्यही गेलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो येतो पाप पुण्य. पापाचे प्रकार आहेत महापाप उपपाप काही वाचिक मानसिक सांसारिक वगैरे वगैरे. पापाचे पुष्कळ प्रकार आहेत. काही पाप वेगळं वाचिक वेगळं मानसिक वेगळं त्याचे प्रकार पण शास्त्रामध्ये वेगवेगळे सांगितलेले आहेत. काही ज्ञात पाप आहेत काही अज्ञात पाप आहेत. काही कळत नकळत पाप आपल्याला घडतं. शास्त्र सांगतं कांदा लसूण वरचे आहे. काही लोक कायदा खात नाहीत पण निंदा करतात. निंदा करणाऱ्यापेक्षा कायदा खाणं चांगलं. येते निंदकापाशी आशिषही पाप. हो शास्त्र सांगतं. आता हे जाणून आपण करतो की नाही. काही पाप जे आहे मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची पापे. हो अंतकरणातलं पाप गंगा स्नान केल्यानंतर पाप जातं मान्य आहे. गंगा पापम शशी तापम दैन्याच्या कल्पतरू सतावर. हे सगळं जरी खरं असलं तरी तीर्थ बाह्य मळ क्षार. तीर्थ काय करतात बाहेरचं मळ घालतं. अंतकरणातलं पाप वृत्ती जात नाही ना. ती पाप गेल्याची काय खून नाही पावलं आवडून जाऊन या तीर्थात काय तेव्हा केले जन्म प्रक्षाळले वरीवरी अंतरीचे शुद्ध कासयाने झाले भूषण तो केले आपण. महाराज वर्णन करतात
तीर्थाला जाऊन स्नान केलं म्हणजे पवित्र झाला ही आपली भावना आहे, पण अंतःकरणात पापवृत्ती जर राहिली तर काही उपयोग नाही त्या स्नानाचा. म्हणून पापही गेलं पाहिजे, पुण्य पुण्यात्मक पाप कशाला म्हणतात, यज्ञ यागादी सकाम कर्म करणं, स्वर्गादी दिवे भोग बघणं हे पुण्यात्मक पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापे पापात्मके पापे न घालावे, माते ज्याने पाहिजे ते शुद्ध. म्हणजे बाकीचं पाप पुण्य जे आहे महाराज म्हणतात हे आमच्याकडे राहतच नाही. उदासीनाचा देह ब्रह्म नाही पुण्य पाप लागत त्या पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी लागो नेदी अंगी पाप पुण्य झुंजाले ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी जातळे त्या पुण्य पाप बाधा आम्हा नाही करा पाप पुण्य नाही ठाव तुका म्हणे सहज भाव. विष्णुप्रमाण आहे किंवा पाप पुण्य गेले एका स्नाने ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नानामुळे स्नान केल्यामुळे कुठलीच बाधा आता शिल्लक राहिली नाही. साधना वेलांतरीचा माझी वाणी जी आहे मला सांगतात आता शुद्ध झाली नामचिंतनाच्या योगानं मला सगळीकडे आता परमात्मा प्रतीती तुका मराठी शब्द आहेत आपले पाहिजे तसं आपण वेगवेगळे अर्थ लिखतो दिसायला सुखी पण एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. जसं वाटे शब्द आहे वाटे शब्दाचा अर्थ अनेक आहे तसं या ठिकाणी वाणी वाणी हा शब्द मुखातून येणाऱ्या शब्दाला वाणी म्हटले. आता त्याचा विपरीत अर्थ काही करणार नाही. लिंगायत वाण्याचं गाव होतं एका महाराजांनी आणून घेतला पवित्र तो देह वाणी पुण्यवन लिंगायत वाण्याने एवढं वाटतं मला महाराज आमचं वर्णन करताय महाराजाला बक्षीस शब्द जरी ते असले तरी अर्थ दृष्टीने विचार करावा लागतो. त्यावेळेला शब्द जरी ते असले तरी त्यातून अर्थ दृष्टांत आठवला सांगतो. पंढरपुरामध्ये आमचे परमश्री शंकर महाराज बडे त्यांचं हॉटेल चौपाळ्यात आहे. त्या काळात म्हणजे 25 वर्षापूर्वी कोणती व्यवस्था नव्हती. काय म्हटलं तर काम म्हटलं तर आवाजून फक्त घरी सकाळी भेटायला जावं. सकाळी 9 ते 10 पर्यंत जवळजवळ ते हॉटेलात असायचे. घरचं काम उठून काय काय महत्वाचे कामं करताना त्यांच्याकडे हॉटेलात विंध्यावर बसलेले होते. बसला एक गिऱ्हाईक आलं त्यांच्याकडे स्वीट होम आहे. दुधापासून बनवलेले पदार्थ पेढे बर्फी कलाकंद वगैरे वगैरे गिऱ्हाईक दर्शन करून आले. त्यांनी ते काचेत मांडलेले पदार्थ पाहिले आणि विचारलं महाराज पेढे कसे 200 रुपये किलो. 1 नंबर पेढा आहे. पाहिला म्हणजे 1 किलो पेढा वजन करा. पेढा वजन करतो तोपर्यंत त्यांनी पुन्हा बर्फी पाहिली. विचारलं महाराज बर्फी कशी. महाराजांनी सांगितलं बर्फी तशीच. हा म्हणला पेढा कॅन्सल करा 1 किलो बर्फी द्या. म्हटलं पेढा तरी विकायचा आहे बर्फी तरी विकायची आपल्याला काय कोणतं ते द्यायचं. तर गाड्याला सांगितलं 1 किलो बर्फी
पुढा बांधून दे. पुढे हातात पडलेला तो सौदग्रस्त बाहेर पडला तिथून पैसे न देता. आम्ही आपलं बोलत असतो पुढे गेलाय कशामुळे लक्षच नाही. आणि पुढं थोड्या अंतर गेल्यावर मला विचारावं ते बर्फी घेऊन गेला पैसे दिले का बघा गेलो पडत त्याला बोला नाही का तुम्ही बर्फी घेतली हो पैसे नाही दिले तुम्ही म्हणजे तुम्हाला अगोदर काय विचारलं पेढा कसा आहे 200 रुपये किलो तुम्ही काय म्हणला पुन्हा बर्फी विचारली बर्फी कशी आहे तुम्हाला 200 बर्फी तशी तशीच मला घेऊन चालला असेल शब्द कसे आहेत बघा आपण जसं अर्थ काढू तसं तर निष्पन्न होतात तसं वाणी म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी असे 4 प्रकारच्या वाणी आहेत. त्यामध्ये वाणी म्हणजे शब्द उच्चार करणं ही वाणी माझी चिंतनाच्या वेळेला पवित्र झाली शुद्ध झाली मला जनी वाणी अवघातली पाहे तिकडे माय बाप विठ्ठला हे समस्त श्रीवासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उठला भावो जे जे भेटे भूत ते मानते भगवंत अशी माझी अवस्था झाली. गामणे वाणी शुद्ध साधला पर्व काळ गेला अंतरेचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात जगद्गुरु तुकोबाराचं चिंतन करायचं कीर्तन सेवा आटोपलेली आहे. हात वर करा मोठ्या प्रमाणात टाळी वाजवा कीर्तन संपलेलं आहे. तुकाराम टाइम झाला मी विचार कामणे वाणी शुद्ध जनार्दन जनी तुका म्हणे वाणी Oh
वेदांतनिका